कुठे निघाली तडा तडा सुगंधा? हो काही नाही, जरा काम होतं, बाहेर चालले होते. तुम्ही कुठं चालले? काय नाही, चाललो ग्रामपंचायतीकडे. ते कृषी विभागाचा मेळावा आहे ना, ते जरा नियोजन करायला चाललो होतं. तुम्हाला जावंच लागतं ना तिकडं. अहो जावं लागत म्हणजे सगळ्या गावात. इकडं कुत्रं भोकलं का? हो नाही नाही सदा भाऊ, इकडे कुठतरी बुकत आहे. ते उळ लावणे आवाज येतोय. अरे लय अवघड आहे. हे असं भोकलं ना, यमच येणार भाऊ गावात आणि कोणाला तरी उचलून नेणारच. यम म्हणजे? तुला माहित नाही? नाही. मागच्या महिन्यात असेच कुत्रं इवळत बसले दुपारी. 3 जण गेले. 10व्या मागे 10वा, 10व्या मागे 10वा. सुताक पेटाना अर्ध्या गावाचे. म्हणजे त्याला असं म्हण. व्हायला कोणाच नंबर लागतो काय ना? सुगंधा, तुझी तब्येत बरी आहे ना? ओ सदा भाऊ, मला काय दाढ भरली? जरा काय जीभ तुमचं हाडबीड आहे का नाही? मला अजून जगायचंय, मला कोण नंबर लावते? तसं नाही. मग ही इवळणं इतकं डेंजर असतं ना, कुठं तोंड करून इवळत आहे आणि कोणत्या आवाजात इवळत आहे याच्यावर येत असं ते. पण हे जाल्यान श्यामेच्याच गल्लीत कुत्रं इवळत आहे. हा, त्यांच्याच गल्लीत वळते. धोका तर मला जरा तिकडेच वाटत आहे. हा जाऊ द्या, जाऊ मी. नाही पण काळजी घे. कुत्रं इवळलेलं इतकं वाईट असतं ना, मला म्हणजे अनुभव आहे. मी आता मला जावंच लागत वतनदार घरानं म्हणल्यावर. वतनदार घराण्याचा नंबर तुमचाच लागायचा, मी राहायची इथंच. ते कुत्र माझ्या टायमाला असं हीच चमकल्यावर इवळण आणि 1-2 कुत्र्याची इवळणीने मी जात नसतो सुगंधा. माझ्या टायमाला गाव जाग होईल एवढे कुत्रे इवळावं लागतील. वतनदार घराने असं कुई टुई हे आपले किरकोळ माणसाचा नंबर दिसतोय म्हणून म्हणलं तू किरकोळ नाही. तेच मी म्हटलं, मी किरकोळ एक काय नाही. ते सगळ्या गावाला माहितीये तू किरकोळ आहे का जाता नाही. का तुम्हाला काम असं पुढं? काळजी घे, बाकी नाही काही. रस्त्यावर टाकीत लोक बी. काय रे सुगंधाला टेन्शन मध्ये? हो, मी विचार करत चालले होते, आपल्या इथे ना लेक सध्या कुत्री येऊ राहिली माहिती का, ते पण तुमच्या गल्लीतच. हो, सदाभाऊ म्हणत होते की ते यम दिसले का तेव्हा कुत्री इवळतात म्हणून. हा आणि तुमच्या गल्लीत येवत म्हटलं नक्की 100% तुमच्या गल्लीत कोणतरी जाणार बरं का. अरे सुगंधा तुला काय सांगू, अरे 2-4 कुत्रे मारले मी एका रापाट्यात. दुसरा टोला आणला एका कुत्र्याला, खापक्या डोळ्यावर लागला ना त्या दादाच्या. दादा मला मारायला निघाली होती भाऊ. म्हणजे तुमचाच नंबर लागला असता. माया कसा नंबर लागेल? मग तुम्ही कशाला कुत्र्याच्या नादी लागले? हो पण आता आमच्या गलीत कोण लागले बा मारायला? हो, तुम्ही बरे बिरी आहेत ना, तब्येत वगैरे चांगली आहे तुमची? कोण नाही, मला काय दाढ भरली इथं चाललोय मी आपला टाकाटक, मला खायला मारती. हो, आता काय सांगा, कोणाचे दिवस सांगून थोडी आता ते सदाभाऊ म्हणत होते एका मागं पण 2-3 जण टप्पा एका मागे गेलेत म्हणून कुत्री इवळत होते तर. आणि ते तुमच्या गल्लीचं नाव घेतलं म्हणून मला जरा विचारावं वाटलं तुम्हाला. हा ना राव. काय माहिती बाबा कोणाचा नंबर आहे. बरं जाऊ द्या, जाऊ का मी? हा तुझा. काळजी घ्या तुम्ही जरा. मला नाही दाढ भरली. काय सांगाव आमच्या गल्लीत तुला काय नाही काय तरी. सदा भाऊ काय करता, झोपली का काय असे बसल्या? अरे ध्यानाला बसलो होतो. ध्यानाला म्हणजे? आठवीत होतो काय होतंय काय नाही, गावावर काय संकट येतंय त्याचा विचार करीत होतो. सदा भाऊ तुम्ही ते नक्की आठवता ना, ते कुत्री उळत येत कुत्री वळी म्हणून? अरे बाबा, असे कुत्रे हिवाळे ना सूर लावून हा तर नक्की एखाद्याचा कार्यक्रम होतो. नक्की? अहो सदा भाऊ तरी या जाल्यानी ना 2-4 कुत्रे मारलेले जाग्यावर. पण ना आता कुत्र कुठून इवळत नाही, जाल्याला दिसतच नाही. मी एकदा भार करून दगड मारला का हा ते दादाच्या डोळ्यावर लागला. दादा मला मारायला निघाला होता. नाही, कुत्र्याला मारून उपयोग नाही. हे बघ, कुत्र्याला आहे ना यमाची भाषा समजते, त्याला यम आलेले दिसते. कुणाला? आणि कुत्र्या? हा, आणि ज्याच्याकडे जायचंय यम ज्याला नेणार त्याच्या दिशेला त्याच्या घराकडे तोंड करून वळत. ज्याची आयुष्याची तुटली दुरी हा. त्याची वाट सरली गाड्या, त्याला नेतोच यम. आणि कुत्रे आहेत ना नेमके तुमच्या गल्लीकडून तोंड करून ओलटत होते बाबा. आमच्या गलीकडे? हा, अरे कोणी आहे का म्हातारे बितारे एखादं थोडा आलेला हात गायला
साधा भाऊ मला काय आठवण भाऊ म्हातारे बितर नाही रा नाही हे म्हातारे मग, नाही कोणी. एखाद्या चांगल्या माणसाचं काही दुःख काही असं कोणी आजारी बिजारी असलं तर त्याची बी दुरी दिल्ली झालेली असती अशी मग ही तटकुनी तुटून जाती. नाही नाही मला काय दिसलं नाही बहुत द्वारे बिरे अशा काय ढिल्ल्या झालेल्या. आईला पण तुमच्या गल्लीकडं मात्र दोनदा असं आधी आहे ना जरा दबून इवाळलं नंतर लय कडक इवाळलं. हो साधा भाऊ काय आताशी का आलं ना माझ्या डोक्यात. काय झालं? श्यामे नाही का हा त्याच्या पोटात दुखत होत आम्याच्या पोटात दुखत आहे. अचानक फुगत अचानक गोळे आले आणि पहिला आहे ना पहिला सूर त्याने असंच लावलेला दिसला मला समो म्हणजे जरा दबून होता त्याच्या वनीच असं थोडा त्याच अरे असं होतं का मग त्याला ते नाव बी म्हणजे नाव घेतल्याचा भास होतो जर बारीक ऐकलं ना हा. एखाद्याचं नाव असं आता ती जरा दबलेच होत आणि समजा तुझं असतं म्हणजे तू तसं मनात आणू नको हा. पण मग कस केलं असतं ए, साधा मोठे, भाऊ, अरे मला- माणसावर राहत जसा माणूस तसं कुत्र सूर सोडित. आता ती सुगंधा म्हणली ना मला मी म्हणलं तिला ती तब्येत बरी का ती म्हणते मला काय दाढ भरली तुमचंच बघा तर माझ्यासारखा वतनदार डेपुटी एक दोन कुत्रे नाही ना 2-4 यम यावं लागत हे कुत्र्याचा गेंगडा उठेन अख्खं गाव डोक्यावर घेते ओ ओ लोक म्हणते साधा भावलंच घ्यायला मोठ्या माणसाला जादा कुत्रे भोकत आहेत. ही जरा असं मध्यम मार्गी माणसाला ही भोकलेलं होतं पण जपून राहावं काय आहे, मागच्या वेळेस कुत्रे इवाळले हा. 3 जण गेले 2 महिन्यापूर्वी सुताक सुद्धा पेटाना ही गेलं त्याचे डोके काढले का हे गेलं. अहो, डोक्याचं सोडा आम्ही 4-5 माणसं वाचले ते कुत्रे मारले नसते तर कुत्रे मारले नसते तर माणसं मेले असते की नसते ते? अख्ख्या गावाला 3 माणसं 2-4 वाचवले मग? म्हणजे अख्ख्या गावाला चंपे करून सगळे चंपे दिसले असते. हा संकोच हा पण आता ते बघ भाऊ श्याम्याचं काय दवाखान्यात न्यायचं नाही म्हणजे दुरी बांधता आली तर जमन नाहीतर मला तर जरा अवघडच वाटते. जाऊ साधा भाऊ हं. आईला अवघडच झालं लय झटक्यानी हसतो आणि ही मारायचं नाही बेवा वाटतो पण दारू मात्र सटकून पितो. तुझ्या दारात मी कुत्रा वळणारच एक दिवस. श्याम्या ताप वाढली रे तुला. लय घाम येतो काही कळा ना मला. त्या आईला हे कुत्रं कमून काय नाही इवळत आहे काय नको. अरे 2 दिवस झाले नेमकं दारा पुढं येतं आणि इवळत कुत्रं ती. तुला दिसत का? कवा मावा दिसत कवा मावा नुसता आवाज येतो. हा होय बरं जाऊ दे पोटाचं बरं आहे ना तुझ्या. नाही ना रे हा काल थोडं उत्सुक बरं वाटलं दुपारपासून पुन्हा काही खाल्लं काही अड्या नुसतं टांबारलं नव्हतं तुला सांगतो काय कारण अरे मित्राच घर दिसत वय येतं येऊन इवळतो तिकडं मरणा कर ना काशी दुसऱ्या गल्लीत. काय करावं अरे कुत्र्याला आहे ना वाचलं भो म्हणजे ते म्हणतात ना कुत्रे इवळ माणूस मरतेत म्हणून. हा माणसं मरतेत म्हणतात ना कुत्रे इवाळ्यावर. कोण आहे आपल्या गल्लीत मारायला रे? हा कोणी म्हातारं नाही आता. कोण म्हणजे कुणाचं दुखत नाही श्याम्या मला तर वाटतं तुझ्यावर टपलंय ते कुत्र. ए याडाबिडा झाला काय झाल्या असं काही बोलतो घरी मित्राबद्दल तू. अरे पोट दुखत आहे मा काय लगे मारायला लागलो होय मी. हा? मी नाही बोलत ते कुत्र इवळतोय म्हणून मी बोलतोय तुला. श्याम्या तर गेल्यावर मी कुणाकडे बघू रे. अरे मी तू पण मेल्यावरच रडायला लागलं मी तो. अरे मी अजून हाय. हा? अरे दिसतोय पण 12:45 जाशील काय ना मला असं वाटतंय. अरे तुला टाइम बी सांगितलं कोणी? कुत्रे इवळत म्हणून. आयला कुत्रे ती एवढे 2 दिवस झाले दारात येऊन एवढं तिच्या मायला. श्याम्या काळजी घे. ही नाही घरी राहू इथं. एक काम कर ना श्याम्या वहिनीला फोन लाव ना आणि बोलून घे ना. तेवढेच राहिलेच 5-6 तास तर बोलताना रे प्रेमानी. म्हणजे मरायसाठी बोलून घेऊ तिला काय म्हणू तिला की मी मरायला लागलो ही मला भेटायला जाऊन तिकडं.
जाऊ दे त्या आत्याला आणि त्यांना सगळ्यांना फोन कर, सगळ्या पाहुण्या रावळ्याला फोन कर, त्यांना बोलव, 4 गोष्टी प्रेमाने बोल, तुझे चुकलं असलं तर माफी माग. म्हणजे मी खरंच मरणार आहे होय? मी नाही सांगत, यम सांगत यम. आयला कुत्रा आणून येतो मी चाम्या. आईला अवघडच झालं बाई, कुत्रं नेमकं दारात एवढं तर काही नव्हती. जुने लोक म्हणायचे असं काही झालं का, काहीतरी घटना घडत असती म्हणून. अवघडच झालं. आईला वैतागाच्या बोडवा केला यो बाबू. कर चालू का रे? डेपुटी काय बघा ना, आपल्या गावातल्या कुत्र्याने किती मोठा गिळ मारलाय. काय केलं? कोणाला चावलं काय? श्याम्याचा. काय चावलं काय आम्हाला? मग नाही डेपुटी, श्याम्या जर गेला तर मी कोणाकडे पाहायचं सांगा बरं. अरे ज्याला कुत्र्याने खेळ मांडला श्यामे गेला म्हणजे मला काय कळना. शिवलग मित्र आहे, तुम्ही सांगा. कुत्र इवळत आहे त्याच्या दारात जाऊन आणि त्याच्या पोटात दुखतोय, तू जर काचकला तर मी काय करू? त्याच्या आयल ते जर मेलं तर तो अवघडच व्हायचं. बायकोपेक्षा त्याचा जीव, त्याच्यावर जीव आहे तो जास्त. कुत्री एवढत आहे का दारात येऊन? दारात गलीची उळत आहे आपल्या. काय आपल्या इकडून एवढत आहे? हा ना, कुत्री वळ हाणायचं ना तो कुत्र मग. दिसत नाही ना ते पुढून एवढतोय काय माहित. तो कुत्री वळ खरंच यमराज येतोय डेपुटी. असं म्हणते तो, पूर्वीचे लोक म्हणायचे कुत्र्याला कळतं म्हणून या माझी स्वारी आली का ते कुत्र बरोबर तिकडे बघून एवढतं. आपल्या गल्लीकडे एवढतं काय? श्याम्याकडे बघून एवढत आहे कुत्रे, तर श्याम्याचं काय खरं नाही. श्यामेचं काय दुखत आहे? 12 वाजून 45 मिनिटांनी जायला बसलाय. तुला कोण सांगितलं टाइम 12 वाजून 45 मिनिटांनी? तसे कुत्रे एवढे आहेत माझ्या कानाने ऐकलेत. अरे पण 12:45चा टायमिंग कुत्र्याचा असं काय माहिती तुला? त्या टायमाला जेवण घेऊन जाईन. तीनदा भुकले, तीनदा येवाळे कुत्र मरत ना माणूस. मग तर मला नाही माहिती 3दा मरतं का, पण कुत्रा येवळल्यावर काही ना काही अघटित घटना घडती असं लोक पूर्वीचे म्हणायचे. पण मला काय म्हणायचं डेपुटी, हा जाऊ द्या ना, तुम्ही भेटून या ना त्याला, 4 गोष्टी त्याच्या संग बोला प्रेमाने. लय सिरियस आहे काय? सिरियस म्हणजे झोपलेली जागा उठायला त्यो. बरं जाय तू, ते कुत्र बघ कोणचं एवढत आहे. आपल्या गल्लीत एवढं ते म्हणलं, जरा लक्ष दे त्याच्याकडे. मी लक्ष ठेवतो. हा जा, त्याच्याकडे जाऊन हा जा तुम्ही जा, काळजी घ्या बा मित्र. जा 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 जाऊ. हा जा. आईले कुत्र्याने एक जरा मोकळं उठिला बा. 3 लोक गेलेत महिन्यापासून. पण असं असतं का कुत्रे गेले विवळल्यावर माणूस? म्हणायचे पूर्वीचे लोक. बघ मी जर त्या श्यामेकडे जाऊन येतो, ते दुखत आहे म्हणते त्याच. काय रे तू तर हिंडतोय चांगला, ज्याला तर म्हणलं सिरियस झालाय. सिरियस नाही मी, मग ते पोट लय डांबरलेलं झाले, 2-4 दिवस झाले. हा दवाखान्यात नव्हतं गेला का? जाऊ ना डॉक्टरकडे. डॉक्टर म्हणले थोडासा गॅसचाच प्रॉब्लेम दिसतोय. हा पण चांगलं 2-2.5 भाकरी खायचो डेपुटी, मी डायरेक्ट 1.5 भाकरी आलोय. अरे तो 1.5 भाकर काय कमी झाली काय श्याम्या? पण ती बी पचाना ना. कशी पचन 1.5 भाकर जर पोट दुखत असलं तर? तुम्हाला सांगतो, मी आता सकाळी सकाळी बाजरीची भाकर दूध खाल्लं, हा. त्याच्याबरोबर आपल्या चण्याच्या घोगऱ्या होत्या हा. त्या, आणि वरून मुळा तोंडी लावला. अरे काय तू बी पोट दुखत आहे म्हणतोय, डांबरत म्हणतोय, आणि हे कोणचं कॉम्बिनेशन आहे? दुधाची भाकरन मग घुगऱ्या आणि मुळा हे सगळे गॅसचेच आयटम आहेत सगळे. म्हणलं मुळा खाल्लं जरा पोट दुखायचं कमी होईल म्हणून खाल्लं त्यासोबत. काय तुला कोण सांगत आहे? भलते मुळे लावून ठेवितो, अख्खी ग्रामपंचायत वास सोडितो तू तिथं मुळे खाऊन. मुळा खातच नको दाचो तू, त्यामुळे तू पोट दुखत आहे. होय. हा, आणि ती ज्याला साऱ्या गावात केले कुत्रे एवढत आहे श्याम्या मारणारे, साऱ्या अख्ख्या गावात सांगू राहिली ती. झाल्या माझ्याकडे आलता रावडा मोठा असा, माझ्या मित्राला शेवटचं भेटून या म्हणून मी निघलो होतो. मला वाटलं लय सिरियस आहे. माझ्याकडे आलता, मला म्हणा बहिणीला बोलून घ्या, पाहुण्याला बोलून घ्या, 4 गोष्टी प्रेमाच्या बोला, काय तुमचा आयुष्य काय 12-45 बोंबलो तू नुसता. कमू माया मरणाच्या मागे लागला काय नु झाल्या. काय झाल्याचं कळत नाही. हे कुत्र्यांना काय झालं निश्चित का आपल्या याच्यात एवढं देत. लक्ष दे बाबा, जाऊ दे, सांगता येत नाही केव्हा ये. दारापुढे निवडत आहे माया, 2 दिवस झाले सारखं दारापुढे निवडत म्हणलं, लक्ष मी दे. त्यामुळे बाहेर आलो. 2-3 दिवस हलकं खा आणि ते मुळा नको खाऊ. बरं का? तसं काही नसतं डेपुटी. पण काय नाही तसं काय असतं. हो बरं चालतं. जा. हा जा जा जा. शाळा उघडली ना आता तुझी, तू व्यवस्थित शाळेत जा, अभ्यासाकडे लक्ष दे जरा. सुगंधा, काय झालं भाऊजी? कोणाचं पोरग आहे आणि आख्या गावात घेऊन हिंडती? अहो, बहिणीचं पोरग आहे, सुट्टीला आलेलं होतं, शाळा उघडली जाईन आता. का बरं, तुम्हाला काय जड झालं काय ते? मला कशाला जड होईन, तूच सांभाळणार आहे, मला काय करायची? आणि तुम्ही कुठे गेले होते? अरे सांगायचं विसरलो, ती
तू श्याम्यानं तू लय आठवण काढीत होता. का बरं? का बरं म्हणजे त्याचं दुखतंय. किंवा लायला सुगंधा मला भेटायला नाही आली काहीच काय नाही. झालं दुखायला? काय म्हणजे त्याच्या पोटात दुखतंय. मला तर वाटतंय बुवा आजच्या दिवस आहे तू श्याम्या. हो असं काही पण काय बोलता चालू भाऊजी तुम्ही? काही नाही बोलत सुगंधा, खरं ते बोलतोय. दवाखान्यात नाही गेले का मग ते? कोण गेल तर दवाखान्यात गोळ्या बिळ्या आणल्यात पण पोटात आज आहे ना त्याचं आहे ना लई फुगत आहे, परत डंबरत आहे, फुगत आहे, परत ओसरत आहे, असं हो राहिले. जाऊन बघते बरं मी काय जा झालं ते भेटून ये. परत जर तुझ्या जीव अडकला ना भाऊ संध्याकाळी येऊन बसला तुझ्या दारात. हो असं काय म्हणतात की ते टपकणार लगेच? टपकणार म्हणजे कुत्रे एवढत येत गावरा हा. काही बी बोलता बाई जालू भाऊजी. ओ शामराव, हो जरा आराम करायचा ना घरी. जरा बाहेर या तुम्ही. किती चेहरा उतरलाय तुमचा बघा बरं. काय करते आता मग घरी बसून बी कंटाळा येतोय अहो नुसता. पण कशाला दुकानात यायचं? तर 2-4 दिवस घरीच बसायचं ना. एवढं अर्जंट आहे का दुकानात यायला ते सांगा मला. काय झालं तुम्हाला एवढं अचानक असं? काय नाही पोट डंबरत आहे, डॉक्टरकडे जाऊन गोळ्या वेळा खाल्ल्यात मी. हा ना हो. तुम्ही मला ते जालू भाऊजी सांगत होते का तुम्ही माझी लय आठवण काढत होते. तुम्ही उचकणार आहे म्हणजे हे तुम्ही जाणार आहे असं ऐकलं मी. काही काही बोलत आहे तू. अहो काही काय सगळ्यांनाच माहिती. आणि जालू भाऊजींनी सांगितलं म्हटलं मग मला पहिले यावं लागलं सगळं काम सोडून. एक तर माझ्या घरी माझा त्या बहिणीचा पोरगा आलेला, त्याला म्हटलं तू जाय बरं घरी. म्हटलं पहिले शामरावला भेटून घ्या, परत काही झालं तर तुम्ही परत माझ्या स्वप्नात येशाल म्हणून भेटच राहिली. म्हणून मग तुमच्याकडे आली होती भेटायला. तुला बी खरंच काही कळत नाही. ते जाल्या को मार नॉट अप्लाय काय माहिती. अख्या गावात सांगत होती तो. गावात सांगतो अहो कुत्रेच तेवढे येऊ राहिले. आता कुत्रे येणार म्हणजे मीच मारणार आहे का? हो तुम्हीच नाही. तुम्हाला माहिती का अगोदरच मागं सुटका 2-3 झालेत. दावा होत नाही तर 11व्या दिवशी माणूस जातं. दावा होत एक तर दावाच्याच दिवशी दुसरा गेला. मग भीती वाटती. तुम्ही जर गेले तर परत मग मला काय नाही झालं. मला कुठं काय धाड भरली उगा काही बी आपलं याडेवणी करते. जाय तू घरला. त्या जाल्याकडे पाहावं लागत आहे मला आधी. अहो पण तरी तुम्ही काळजी घ्या. दुकान बंद करा, घरी जाऊन आराम करा. बरं, काही ठीक. वाटलं काही खायचं असलं तर सांगा मला. मी जालू भाऊजींकडे पाठवून दे. बरं ठीक. शेवटची इच्छा पूर्ण झाली पाहिजे ना. येऊ का? हा ये. काय बाई आहे गाड्या. यायला डोकं दुखायला लागलं. हो शामराव, अरे काय झालं तुम्हाला? मला काय झालंय? काय झालं म्हणजे? म्हणजे अहो, तब्येत बरोबर आहे तुमची? हाय थोडं दुखत आहे मग, पण एवढं काय? अरे काय म्हणजे ते जालाने सगळा खेळ करून ठेवला तिकडं. तो म्हणतो की प्रत्येक घराघरात जाऊन की शामरावचं काय खरं नाही ते मारणार आहेत आज. म्हणजे तुला मी सांगितलं का? हा हायला काय करावं कडे याच्या आल्याला. अहो पण काय दुखतं काय तुमचं? अरे काय नाही रे, नुसतं पोट डांबरलंय माझं. ती जेवणाची थोडी वेळ झाली ना, आता बायको नाही घरी तर मागं पुढं होतं थोडं, नाही. त्याच्यामुळे थोडं हे झालंय. नाही पण पोटात नीट चेक केलंय का? ते ट्यूमरवर तर नाही काही? काय तू बी तेजस, हा ट्युमर असलो मला हे होईन काय एवढं? अहो तसं नाही. आता ते कुत्री वळत आहे तिकडं. अरे अरे श्याम्या मरत्या खटी तरी दर शांत घे. आत्म्याला दर शांती लाभ हो मित्रा. ए तो मुसकाळ फोडे ना मी. 10 पिऊन आला जे आला पुन्हा पप्पी घेतो माई. अहो शामराव तसं नाही. त्याचं बरोबर आहे. आम्हाला तुमची काळजी हो. मग ए तेजस तू काय याडा झाला का रे? तू चांगला शिकला सवरलेला आहे. कुत्र इवळ म्हणजे काय मीच मारणार आहे का सांग बरं? अख्खं गाव म्हणते. तुम्हाला माहिती का? तुमच्या घरात तुम्ही इथे यायच्या आधी घरी गेलो तुमच्या. ते सगळे लोक तयारी करून राहिले. अरे गल्लीत मित्रा. अरे पैसे पैसे करून मरशील रे आजच्या दिवस तरी. हल्लाच पाहिजे धरून. अरे बरं झालं डेपुटी तुम्ही आले. काय पिढा लावली माग माय ही? काय म्हणतोय ते पहा बरं. तो तू मारणारी मग कुत्र एवढं तू मारणारी. कोण मारणार मग? मागच्या महिन्यात म्हणजे 2 महिने झाले 3 माणसं गेले ना सुताक तळाना कुत्र्या येवळ्यामुळं. आता तुमच्या गल्लीकडे भोकत होते आणि असा आवाज एका मागे एक. गल्ली माग काय म्हणता तुम्ही? माझ्या दारात येऊन एवढं तिथं. बघितलं का दारात रे देवा. शामरावला काय म्हणणार? अजून गेला नाही. तू हाई नको एवढं मोठ्याने. अरे त्याचं बरोबर आहे. तुम्ही दोघं एकत्र पितात खातात. तू जर गेला तर त्याला वनवास येईन म्हणून तो रडतोय. काय डेपुटी तुम्ही माझ्या मारराव टपले राव. मला माझ्या पोटात नुसतं डंबर. तुम्हाला सकाळी सांगितलं ना मी, खाल्ल्यामुळे थोडं मागं पुढे झाले. डॉक्टर म्हणले काही नाही. काही ते निमित्त असतं. ही यमाचं दर्शन कुत्र्याला होतं. कुत्र त्या घराकड त्या माणसाकडे तोंड करून एवढत त्याला निमित्त पोटाचं. अरे झेट लागून माणसं मारत. पहिले कुत्र्याने गोळी सुद्धा पाडली झाला भाऊ तुमची. आता खातो मी. मला शुगर माही कमी होती म्हणून पुढ्या मुळ्या गोळ्या खात असतो. पण याच्या पोटाचं मोठं झालंय दुखणं.
याचं आता डेपुटी बघा काय होत अहो सदा भाऊ काय आहे, मित्राच्या मित्राला काळजी आहे. ते माझ्याकडे बी आलता, अख्ख्या गावात जाऊन सांगितले याच्या घरापाशी लोक गोळा झालीत. अहो मी गेलो डेपुटी सगळे गोळा झाले तिथं. सगळे गोळा केले मी. किती काळजी आहे बघा मित्राला. अहो, काळजी म्हणजे मला अशी बातमी कळली. हा. अहो, बातमी तर या साधा भाऊनी सांगितली मला. दादा भाऊन सांगितली. मी काय श्यामे जाईन म्हणलो का गल्लीकडे म्हणलं कोणी म्हातारं बितार आहे का तू म्हणला अजिबात नाही तुम्ही तो म्हणला श्याम्याचं पोट दुखत आहे गपासा साधा भाऊ आता काय रगडून नका नेऊ. आता जाणार आहे माझा मित्र आजच्या दिवस तरी मला तुम्ही म्हणजे तुपाट आजच्या दिवस आहे का मित्र अरे अरे सदा भाऊ, तुम्ही आमच्या लोक वार्डातले लोक मारायला लागले अशी गेम करतात. त्या कुत्र्याला सांगितलं काय तुम्ही वार्डात येऊन वार्डा म्हणून. तुम्हाला तुमच्या वार्डात ओरडत आहे कुत्रे ऐकत असतात का यम पाहिलेली अरे, अरे, ते अरे. बरोबर घर पाहून ओरडत येत अहो घर पाहून अहो बरोबर मी श्याम्यापाशी बसलो डेपुटी 12:45 कुत्र्याने आवाज मारणार म्हणजे मारणार तिसऱ्या वेळेत. आता दुपारचे 12:45 झाले तर संध्याकाळी जातो काय नव्हतं संध्याकाळी. हो डेपुटी तुम्ही बी काय राहू अडवून करता काय नाद लागले काय माहिती. पण तुला सांगू श्याम्या, हे बघ सदा भाऊ बोल नाही त्याच्या आल्या बोलू, पण आपल्या गावामध्ये घटना झालेल्या आहेत. घटना झालेल्या आहेत. कुत्रं येवळलं का जातं, त्याच्यामुळे तू सावध राह. आणि तो सकाळपासून मुळा खाल्लेला आहे. मी नाही मरत. तेव्हा मुळा डेपुटी मी नाही मरत. नाही ना? हा मी मरत हे मग नसतोय. सदा भाऊ जाईन कोण ह्यो नाही म्हणतोय. सगळे चांगले आहेत. म्हातारा माणूस हा, कोण खरं आहे. जाता येतं. अहो त्योच जाणार आहे. मी त्याच्यापाशी बसलो काय पुढून निघायचा ना गॅस. पण गल्लीत यांच्याच भोकत होत ह्यो नाही म्हणतोय तर दुसरं कोणी असेल. दुसरं कोणी याचं मिलीवर गेलंय ना. कोणाचं याचं सांगता येत झाल्याचं नाही. काय व्हायचं नाही तर याच्यावर नाव यायचं आणि यम याला दुसलायचं. झाले अहो डेपोटी यम आला ना याच्याकडे बघून यम त्या रेड्याहून खाली उतरायचं नाही यम माग उतरण रेड्याला म्हणून पुढे पुढं जा जा, याला ढुसकी आणि दे. शिंगाड घुसवून याला आण ए, अहो श्याम्या, मला तर तो गॅरंटी पेक्षा याचं जरा जास्त वाटतं. हा कोणाचं डेपुटी अरे झाल्या तुझा आहे ना लिव्हर अर्धा गेलेला आहे, 40-45% गेलेला आहे. आणि तू दारू पितोय आणि कुत्र्याला आणि या मला याशे लोक यायला काहीच वाटत नाही. आवडलं आवडत ते दारू पिणारीला काय आवडत करतील? आणि झाले. तू नुसतं- हा खरे डेपुटी जेव्हा ज्याला माझ्या पैसे बसला होता तेव्हाच कुत्रा एवढंच झाल्या काळजी घे झाल्या काळजी घे शामराव काळजी घे झाल्या. सदा भाऊ डेपुटी गेले का निघून आईला काय पिढा लावली माझ्या माग आता ही. एवढ्या बाई तरी सोड मला. डॉली कुठं गेली गड्या डॉली कुठे गेली असेल बाई आता ही हो जावले भाऊजी काय? माझी डॉली बघितली का हो कोण डॉली हा कुत्री हा ना काय झालं? अहो किती वेळ झाला मला सकाळपासून दिसलीच नाही मी उठल्यावर बी बघितलं पण कुठेच नाही ती मला बी दिसली नाही डॉली. अहो मला शोधू लागला ना कुठे गेली काय माहिती अहो अहो तीच असती माझ जाऊ मला टेन्शन आलं माहिती हा का का? चला ना चल. डॉली डॉली श्याम्याला विचारू आपण. श्याम्या काय रे सुगंधाची डॉली पाहिली का? डॉली हा कुठे गेली ती. अहो काय माहिती अहो शामराव मी सकाळपासून बघताय तिला मग हे दिसलं यांना विचारलं मग म्हणून तुमच्याकडे आले तुमच्याकडे दूध प्यायला आलीच नाही का होती नाही सकाळी ना मी सकाळ धरून मला बी कारमाना मी म्हणलं आज डॉली कशी नाही आली अहो सुगंधाची? दिसले नाही मला वाटलं की तुमच्याकडे नाही तुमच्याकडे येत असती सकाळी होती का. माझ्याकडे लक्षातच येत नाही बघा बघितली काय कामाच्या गणगणीमध्ये कस काय लक्ष येत नाही हिच्या? देवा. काय काय हो काय झालं हा. काय तुम्हाला काहीच माहित नाही. काय झालं अरे गावात बिबट्याचा सुसवाड झालाय. अम्मा मग काय नेली असन. 100%. नाही हो नाही हो तीच असते माझ्यासोबत घरी दुसरं तुम्हाला माहिती ना ती आपली ती पांढऱ्या रंगाची होती ना. हा ना हो हा बरोबर राव तो अहो, मला साई एवढं- म्हणला ना. कोण साई नाही का आपला तो म्हणला अरे काहीतरी तोंडात धरून नेलं बा पांढरं पांढरं कुणी मागं तू- बिबट्यानी. शाईने बघितलं तू बिबट्या हा बिबट्या नेली माझी डॉली अहो 11,000ची होती हो काय 11,000ची अरे माझ्या नवऱ्याने देवा. मुंबईवरून आणली होती माहिती का अजून मागच्या 8-9 वर्षी दिवस झाले नव्हते राव हा. आणलेली. चांगली होती बरं का हा डॉली. ना हो. ए, माया लावली ना मस्त लोंडा घोळायची बरं का. आता काय लोंडान काय करतो आता. आईला. आता अवघड झालं एक काम करू हं. आपण आहे ना डेपुटीकडे जाऊन हे कानावर घालू
दिवसा ढवळ्या जर बिबट्या गावात येऊन जर असे जनावर न्यायला लागला तर लेकरं बाळ खेळत तिथं. डेपुटी काय माझं डॉलीला आणून देणार आहे घरी. आता डॉली तर गेलीच ना, मला सांग बरं. पण अजून कोणाचं काही जाऊ नये ह्याची काळजी तर घ्यावं लागेल ना आपल्याला. सांग बरं. लेकर बाळ हिंड तिथं रस्त्याने चल श्याम्या चल चल लगेच. आपण घालू दुकान हो. डेपुटी ओ डेपुटी काय रे अरे काय कम आले जमून का अहो नेली ना आपल्या सुगंधाची कोण डॉली. डॉली चांगली होती ना, दिसायला लय गुटगुटीत होती, 11 दिवसाची होती. डवळी शिपीत होती, अशी चुटू चुटू प्यायची, लुटू लुटू येटायची इकडं तिकडं. कापसावणी मऊ मऊ. लय जीव लावायची हो. मला काय सांगू तुम्हाला शामराव. काय भारी होती डोली. कोणी गेली वगैरे घेतली काय ताईने? हो डेपुटी सांगा ना हो तुम्ही. अहो डॉली कुत्र्याचं पिल्लू इंग्लिश ते पांढरं पांढरं शिपीत ढवळं ढवळं. आणि कोण नेलं? काय माहिती अहो डेपुटी, सकाळपासून दिसलीच नाही ती मला. आणि 11,000ची आणून दिली ती माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी. अहो 11,000ची डॉली आणली, मग गावात येणारे रानटी कुत्रे तुम्ही हाकलून द्यायचे ना. या दोघांनी उचली काय डॉली? हो काय काय बोलतो हो. आम्ही काय इकायला बसलो काय तिला. सांगा कुठं बरं गेली खरं डॉली? खरं तुम्ही दोघांनी नेले नाही ना कुठं? कोण अशी आळ घेतली काय सुगंधा? त्यासाठी आम्ही एवढं दुकान सोडून लगेच आलो धावत पडत. अहो बिबट्याने नेली. आईला सांगता येत नाही बरं का. गावात बिबट्या आहे संसार व्हायला ना लागलाय. 3-4 दिवसापासून बिबट्या वस्तीवर बी पाहिलाय आणि गावात बी येऊन गेलाय म्हणते तिथं खाली. खाली काय जात एवढा भर गल्लीत भर रस्त्यात अक्षरशः सुगंधाच्या घरी येऊन डॉली नेली म्हणजे काय सोपं आहे का सांगा बरं. आता आईला अवघड झालं. आता काय करायचं मग? काय करायचं म्हणजे ही जबाबदारी घेतली पाहिजे ग्रामपंचायतनी. हा तुम्ही याची बंदोबस्त केला पाहिजे बिबट्याचा काहीतरी. आणि तू रडू नको सुगंधा, तुला सांगतो आपले डेप्युटी आहेत ना, तुला आपल्या म्हणजे ग्रामपंचायतीच्या याच्यातून डॉली घेऊन देतील. खरंच होय हो डेपुटी, मला तुम्ही खरंच डॉली घेऊन द्याल का हो? सुगंधताई आता ते गावात तेवढंच ग्रामपंचायतचं काम राहिलंय. ग्रामपंचायत कुत्रे घेऊन देईन आता तुम्हाला, डॉली पप्पी. अरे काय चाललंय तुमचं? ग्रामपंचायत कुठं कुत्रे घेऊन देत असते का? असं कसं म्हणतो डेप्युटी तुम्ही? आता एवढा बाता पाऊस पडला तर सरकारने आपल्याला दिला का नाही सांगा बरं तुम्ही नुकसान भरपाई. तसं आता मग कुत्री गेली गावातली तर मग ग्रामपंचायतीने भरून द्यायला पाहिजे ना. हो शामराव, ती काय माझी डॉली गावची होती का? माझी होती ती. अगं पण तू काय गावच्या बाहेरची आहे का? गावातली वस्तू गेली ना मग नुकसान भरपाई भेटायला पाहिजे ना. हे सांगतोय मी डेप्युटीला. श्यामराव आणि जालू आणि सुगंधताई, ग्रामपंचायत बाकीचा सगळा निधी देईन. आतापर्यंत मी कुठंच बघितलं नाही की कुत्र्या करता निधी दिलाय म्हणून. उलट गावात ग्रामपंचायत कुत्रे जास्त झालेत म्हणून बाहेर सोडून येते. अहो ते भटके कुत्रे, हे भटकं कुत्रं नव्हतं ना. 11,000चं होतं विकत. हा विकत घेतलेली डॉली होती. हो असं कसं तुम्ही बघा ना अहो, ते ते. सगळं खरं झालं. बिबट्या काय किंमत बघून कुत्री उचली तो का? ही 11,000ची ही 2,000ची. त्याला गुबगुबीत दिसली सशावानी उचलली तिने. हा. आता तुम्हाला सांगतो, आता रडून फायदा नाही काय नाही. आता बघू आपण जरा शोध लावू. तुम्ही जा घरी. मला ह्या दोघांचा संशय काय डोली यांच्या खोली सापडायला बसली. अहो नाही हो. झालं भाऊजी, खरं सांगा माझी डॉली कुठे? तुझ्या शपथ मी माझ्या ताट लागण रे एका महिलेचा तुम्हाला जर डॉली गेली असती तर. नाही ठेवली डेपुटी मी कुठं असं आळ घेता राव. मी कुत्री चोरून ठेवीन. तळून कुत्र्यावर इवळता तुम्ही जर लाग. नाही मी तर दुकानातच होतो, पाहिलं ना मी. पाहिलीच नाही डॉली तुझी सकाळपासून. बरं तुम्ही जा, काय बघू आपण त्यांना मी विचारतो आणि बघू तो बिबट्या कुठं काय करतो अजून. जाऊ तुम्ही. रडू नको सुगंधा बरं का. आणू आपण दुसरी डॉली. हा तशी जाणं मग घेतली असली देऊन टाका ना. नाही हो डेपुटी खरंच ना. तो साई मला म्हणला त्या बिबट्याच्या तोंडात असं पांढरं पांढरं पाहिलं होतं मी. 100%. काय रे आपलं बोतले काय बोतले? बोतड. काय अरे बोकड म्हणा बोतल्या कशाचा येत ना एखाद्या बारला अशी फटका पाहिजे ना. टायमाला कसा बोबडा बोलतो रे? काय आलं बोकडाला? त्याची मुंडी कोण माय तोत्री वळली काय म्हणजे काय आलं? काय बिबट्यानी. हो बापू डेपुटी. गेला आणि बोडकं ठेवून बोकडे घेऊन गेला. बाया बाया बरोबर बाया आहे ना. डेपुटी ती बिबट्या काय करतो ना, नरडच धरतो. नरड तुटून पडलं असं त्याने नेलं मग बोकड खायला. मुडकं कुठे बोकडाचं? त्या शेड मध्ये. अरे बाकी मागचं बोकड सगळं नेलंय का? बघितलं का डेपुटी? लवकर काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. विचार करा. मुडकं तरी काय ठेवलंय? तुमच्या गोठ्यात बिबट्या आला म्हणलं अवघड आहे आता. आज तुमचं बोकाड खाल्लंय. उद्या माणसं बी खायला बसलाय. लेकरं बाळ हिंड तिथे डिग्या बिग्या किती तुम्हाला म्हणलं होतं मग कंदुरी करून टाका. 2-2 घास आम्हाला भेटले असती. बरं नको आता एक करू. एक काम करते मुंडी घेऊन ये बरं का. नाही तर हे जायची मुंडी करतात झपट. मी काय म्हणतो झपट मुंडी घेऊन जा. मी काय म्हणतोय काय डोक्यात आलं तर माझ्या आता हा ते वन खात्याला. वन खात्याला बाकीचं जाऊ दे. आधी बिबट्या गावात घुसलाय. वन खातं येईन तेव्हा येईन. एक काम करा, गावात काहीतरी आपण बंदोबस्त करावं लागेल आपल्याला. गावाच्या लोकांना सतर्क करावं लागेल, सांगावं लागेल गाड्या. मग मी काय म्हणतोय, जर आपण गावातील लोक गस्त घाली जाऊन दिवसात आता आणि रात्री बी काही थोडेफार इंडत जाऊ. तुम्ही एक काम करा ना मग डेपुटी. आम्ही दोघं आहे ना गावामध्ये ना पहारात येतो दिवसा बिन रात्री बी. मग हा आहे की नाही? होय. अरे तुला जमन का किराणा दुकानानी?
आता गावासाठी तेवढं मी त्याग करीन ना. बंद राहू दे भो मग? वहिनी जवळ उघडी तवर चालू. अरे लेकरं बाळा येत राव हा. गावात ते कुत्रे बित्रे. तुम्ही काय करा फक्त आमची सोय करा, बाकी काही नाही. होय काय सोय करायची मी तुम्हाला डबा पोच करीन तिथं. 1000 रुपये द्यावं लागतं ना दुकान बंद करून म्हणजे. अरे दर गोष्टीला पैसे नका काढीत जाऊ. अहो पैसे माझ्यासाठी नाही, आता मी अख्खा दुकान बंद ठेवतोय ना आता राव, त्याग ग्रामपंचायत आपली करतोय ना. गरीब आहे, एवढे पैसे नाहीत ग्रामपंचायत कडे. थोडं ग्रामपंचायत करा, कार्य करा बरं थोडं. 500 रुपये द्या, लागणारच आहेत ना. असं कसं येडीत का काय जेवाय बरं आता पैसे नाहीत माझ्याकडे, तुम्हाला मी 500 रुपये रोज देईन. दोघाला 1000 500 म्हणजे 1000 दिवस भरा. हा, चालेल. आणि काय करा थोडं लक्ष द्या सगळे. नाही, आम्ही बरोबर आणि मी असं काय करतो डोळ्यात आता? तेल घालून लक्ष देऊ. त्याल मी तर पापणी लावून बरं तुम्ही नका येऊ आता, मी ते डिगे गेला काय काय नुकसान झालं ते आम्ही बतावतो. इथं थांबू का नाही नाही, तुम्ही जा आता, तुम्ही जा. झाल्या एक काम करू, ती सुगंधा ना जेवायची नाही रे, डॉली गेली तिची म्हणलं आपण तिची सांत्वना करू, जरा सांगू तिला जाऊन चल बरं तिच्या आधी घरी. तेवढं काम. हा ते करू तोवर डेपुटी येते. काय हो शामराव, अहो, मला अटॅक आला असता ना आता. तुला वाटलं बिबट्या झाला आहे का नाही? सरक नीट बस. पण तू काळजी घे, अशी बसू नको दारात. हो मला करमतच नाही घरामध्ये, मग काय करू? खरे पण त्या बिबट्याला बी करमायचं नाही डॉलीच्या मालकीने शिवाय आता. मग तू मला सांग आता, त्या बिबट्याला दात लागले का नाही त्या डॉलीचे, आणि डॉलीच्या अंगाला तुझा वास असणार, 100%. आणि तो वास घेत घेत मालकीनेपर्यंत येणार, आणि घरचं त्याला माहितच आहे. सांग बरं, अशी तू बसली मागून आणि आता मी आवाज काढला असा, मी घरात जाऊन बसन. तुझा आवाज बी नाही काढायचा, गपके नेऊन मान कुठे तरी. कापक्यान इथं धरतो राय रे. सांग का, एक काळजी घे, एक ते पत्र्याचा पट्टा मिळतो त्याला असे खेळ ठोकलेले असते, तो गळ्याभोवती बांधायचा म्हणजे जीव तरी वाचवतो याड्या. मग माझ्या गळ्याभोवती पट्टा बांध, त्यापेक्षा मी दरवाजा लावून घरातच बसते ना. हा, तसं कर मला ना. टोचला आणि ते खेळ जर मला घुसले तर. अरे ते खरंच तू आहे ना घराच्या बाहेर पडून नको. हो पण ते कोणाला तरी वन विभागवाले कोण त्यांना सांगायचं ना. हो अगं तू इकडे निघून आली तेवढा डिगे पळत आला, डेपुटीचं बोकाड सुद्धा नेलंय, मुंडी तिथंच ठेवली आणि मागचं सगळंच घेऊन गेलाय. जीएस नेलं त्याचं त्याला हडकं चावत नाही का रे? काय मुंडी कसं काय ठेवली त्यांनी? आणि मागचं हाडकं तुम्हाला काय मस्करी सुस्ती हो कधी पण. तसं नाही म्हणजे त्यांनी सगळ्यात न्यायला पाहिजे होता ना बोकडे. म्हणलं होतं डेपुटीला कंदुरी करा, ऐकत नाही डेपुटी. सांग बरं. चाप बीप मस्त. हा, सुगंधाला बी दिला असता अन्न आपण. तुमचं नुसतं खायावर पडलेलं असतं हो. इथं माझी डॉली गेली, त्यांचा एवढा मोठा बोकड गेला आणि तुम्हाला खायचं पडलं. खायचं कुठं पडलंय आम्ही. नाही, आम्ही त्यांना म्हणलं ना मग? संरक्षण करायला, ते आम्हाला तयार झाले. म्हणजे तुम्ही येणार भात घालून इकडे तिकडे लक्ष द्या. तुला सांगतो आम्ही तुझ्या घराकडे लक्ष ठेवू, आला ना लगेच सांगू. हो लय चांगलं होईल हो. बरं झालं हो शामराव, तुम्ही जालू भाऊजी करत तुम्ही दोघंही म्हणून टेन्शन नाही. मी नवऱ्याला बी सांगते टेन्शन घेऊ नका. मी त्यांना सांगितलं अहो, डॉली गेली ती कशाला इतकं- सांगायचं? अहो, मला ते सारखी विचारतात डॉली जेवली का, डॉली जेवली का. अरे. मला म्हण तू जेवली का, मग मी सांगितलंच नाही. मी रडायला लागले होते, काय झालं म्हटलं अहो डॉलीला नेलं म्हटलं बिबट्यानी. नाही पण आपण तिकडे गल्लीत गेलो आणि इकडे जर वाघ आला मग ती घराच्या बाहेर निघणार नाही ना. नाही मी घरातच बसणार आहे आता. आणि तुम्ही दोघं राखण करणार आहे ना. हा मग तुझ्या घरा पैसे बसायचं मानल्यावर निवळ मग पेमेंट लागेल का नाही पैसे पाहिजे. हा, ते डेपुटीने आम्हाला 500 रुपये कबूल केले ना. हा का, हा, दिवसाचे दोघाला 500. मी पण 500 देऊ मग. हा चालेल ना, आहे की नाही? होय, याच्यावर एक चक्कर मारी जाऊ आपण, आहे की नाही? चक्कर अरे मी साधारण का 2-2 चक्रा मारीत जाईन, सारखा हिंडत जाईन. आणि गाव काय मी एकट्याने सांभाळायचं काय? मग मला नेलं धरून मग कोणी? ए कोणी आमच्या गल्लीत आला मग लेकरं बाळा हिंडत एवढी मोठी सारखी सुगंध आहे नेली मग काय करशील. नाही भाऊ, मी तू ये म्हणून जबाबदारी घेतली. आपला जाल्या कसा आहे माहिती का, बिबट्याला असा गरा फिरून आपटितो आपटे तो मागच्या वेळेस सुगंध नाही का आम्ही गोणीत घालून न्यालता हो, बिबट्या होता का तो? कुत्रा होता ते. कुत्र अरे कुत्र का असा ना पण बिबट्या म्हणून न्यालता का हा, नव्हता. हे खरंय. ती सोयडेव कळलं रॉक्या होता हा. मी तुम्हाला ऑनलाईन टाकून देईन. माझ्या इथं सगळीकडे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नको तू, जिथं जाल्या तिथं शाम्या. हा, घाबरूच नाही, नको. माझ्या घराच्या बाहेर सगळं तुम्ही लक्ष द्यायचं. विषयच नाही, डोळ्यात वाद घालून आम्ही लक्ष देऊ. होय, ए, जाल्या डोळ्यात वाद आपलं तेल तेल घालून घालता. तेल घालून लक्ष देऊ. हा, तेच ते म्हणायचं. ऑनलाईन मारून टाक आणि आम्ही डेपुटीकडे जाऊन येतो. काय झालं काय नाही, गावात लक्ष द्यावं लागेल. येड्या पुढं काय अजून लेकरा बाळा येतात. तू घरात बस, पण नाही ते पट्टा घालून बसते खेळायचा. तिला कुठं घाबरी तुम्ही नाही इथं पटक्या. तू चल माझ्या संग बरं का. सांगितल्याप्रमाणे गिरेक आलं ना व्यवस्थित द्यायचं, गोड बोलायचं सगळ्यांशी. अरे तुम्ही म्हणले बिबट्याचा बंदोबस्त करतो आम्ही गावात पारा देतो, तुम्ही खुशाली इथं बसला का तुम्ही अजून? अहो त्याची तयारी चालली, मेवण्याला बोलून घेतलं त्याच्याकरता. दुकान कुठं बंद होता, गिऱ्हाईक सगळी पंचायत होऊन जाईन ना, म्हणून मी त्याला सांगितलं की म्हणलं थोडं लक्ष ठेव आणि गिऱ्हाईक थोडे भाव सांगून दिले त्याला. बरं झालं ऋषी जरा 2-4 दिवस दाजेला सुट्टी दे बरं का.
त्यांना जरा आहे ना तुम्ही गावात- जपून राहील हा. चॉकलेट बिस्किट खायला यायचं बिबट्या नाही तर भाऊ बिबट्या चॉकलेट बिस्किट खायला तो काय अरे ती, हा. ते नाहीये काही आपलं नको काढू आणि त्याला माहित झालं तो चॉकलेट बिस्किट मागेत म्हणून तो येणारच पोटात नाही इकडे. दुकान मागे खाल्ली हो. हा, ते काय म्हणतोय दादा इमानदारी कराडे गावा करता इमानदारीने माणूस बोललाय मी एवढा तर मी तो पलीकडचा ग्रामपंचायत तिकडचा एरिया आहे ना मी तिथं आपल्याला कोतवाला सांगू चालेल, चालेल. तू तिकडचा बघ तुम्ही आसपासची इथे घ्या आम्ही 2-4 गल्ल्या हा, सगळ्या आणि गेलो. नीट राहा जरा पारा द्या तर बिबट्या बाहेर एकदा हुसकेला ना मग काय नाही टेन्शन बरं ते बोकड्याच्या मुंडीचं काय झालं आणली घरी अरे दादा ती मुंडी याला दिली वन खात्याला दिली बघा हे हा, बिबट्याने- त्यांना. बिबट्याने तोडली का काय आहे बघायला नाही त्यांना ती हो. करावं लागत पंचनामा. तुमचं मुंडीवर ध्यान अरे काय बोला पैशाचं काय झालं जा तुम्ही जा येडे नको करू पैसे देत नाही राव हे माणूस नुसतं म्हणतो येड्या नका सुगंधाचे तरी ऑनलाईन आले तर बरोबर आहे की नाही आणि तेवढी तरी होती ना आपल्याला तर तरी मग काय ते, चल बघू आपण इकडच्या गल्लीत हिंडू आता झाले अवघडच झालं राव आपल्याला सुद्धा सतर्क राहायला पाहिजे करतो नाही तर काय तर आपण हा. चलतच राहतो ना. ए पोरा एकटा दुकटा नको हिंडू रस्त्यानी तुला माहित नाही का गावात बिबट्या आलाय कवा मग? उचलून नेईन सांगता यायचं नाही तुला सायकल राहीन इथंच आणि तुलाच नेते ना उचलून हा घरी जाय बाहेर हिंडू नको आता बरं का आणि बाकीच्या मित्राला बी सांग त्या पोराला सांग "ए, अरे घरात जाणं बिबट्या आला ना गावात चल चल चालेल पटकन चला घरात चला बघ हे थांब तू तुला काही चेष्टा मस्करी वाटते का काय रे आत्ता तिथे भेटला तुला सांगितलं घरी जाय तर तू गावात चक्रा मारतो काय कोणाला शेंड्या लावित तू कोणाचा म्हणजे तुला माहित नाही का नाही नाही अंकुच आहे ना तू आता घरी जाय गपचीप कळलं का आता परत जर दिसला ना तर हा, पळू याला. बिबट्याच्या आधी आपणच उचलू याला 100% कोणी घालू हा बरं. बिबट्या आला रे हा मारायला पाहिजे तुम्हाला बिबट्या आता मांजर सोडली तुमच्या अंगावर तुमच्या अंगावर आहे ना बिबट्याने झटप मारायला पाहिजे होतं आला को काळजाचं पाणी झालते माझ्या सगळं अरे काळजाचं पाणी नाही तुमच्या पायजम्यात पाणी व्हायला पाहिजे होतं खरंच बिबट्या यायला पाहिजे होता अरे नालायत का काय तुम्ही तुमच्या भरोश्यावर मी गावाला सांगतोय की निवांत राहा तुम्ही बिबट्या 2 बिबटे सोडलेत बिबट्याच्या मागे म्हणून मी काय डेपुटी तुम्ही सांगा अहो रात्रंदिवस आम्ही गस्त घालितोय डोळा लागला आमचा मग? आता हे पा आम्ही ह्या गल्लीत गस्त घातली आणि दुसऱ्या गल्लीत आला आता आम्ही काय सुपरमॅन आहे का शक्तिमान आहे उडून जायला सांगा बरं बार तिथं लगेच कळत बस झालं भाऊ नको आपल्याला हे तुम्ही आहे ना प्रत्येक लोकांना समजून सांगा भाऊ आपण आपल्या गल्लीतली काळजी घ्या आपापले जनावर ढोरं गोठ्यात व्यवस्थित बांधा ताऱ्याचं कंपाऊंड करा काही करा पण स्वतःची काळजी घ्या अरे बाबा आता मी तिकडूनच वर्षा वाटतो ना आलोय वासरून येले परत त्या सदुरानाचं बघितलं बघा, हे आपण इकडे राखीत होतो आणि तिकडे व्हायच्यातलं मला एक सांग नाही आता तोल सांगतो असं पारा करून आणि ते काय होणार नाही नाही होणार प्रत्येकाने नाही आपली काय. काळजी घ्यायला पाहिजे स्वतःच. आणि तेव्हा ते होईल पोरं आपले लहान पोरं सण पोरं जपा पाळीव प्राणी आपले जपा आणि कुत्रे फित्रे जे असेल ते आपले बांधून ठेवा खरंय ना. त्याशिवाय पर्याय नाही प्रेक्षकांनो आता आपण 1 महिन्यापासून सारेच जण पाहत आहोत की सध्या बिबट्याचं वातावरण सगळीकडे आहे सगळीकडे बिबटे फिरत आहेत आणि आता आपण प्रसार माध्यमाद्वारे बी पाहत आहोत की बिबट्यानी कुत्रा नेला बिबट्यानी वासरू नेलं बिबट्यानी लहान मूल उचललं तर आता मी काय म्हणतो आता प्रत्येकाने आपापली स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे आपले जे पाळीव प्राणी आहेत त्यांना जपा आपले जे लहान लहान मुलं आहेत त्यांना शाळेत स्वतः घेऊन जा त्यांना परत आणायला जा शक्यतो लहान मुलांना शेतामध्ये पाठवू नका आणि जे शेतात जातील त्यांनी शक्यतो स्वतःजवळ काहीतरी वस्तू ठेवा म्हणजे काठी वगैरे त्याच्यानंतर मोबाईलवर गाणे लावत चला आणि ऊसात वगैरे जर पाणी द्यायचं असेल तर 2-2, 3-3 जणांनी मिळून ऊसामध्ये पाणी द्या जवळ याचे टेंबे ठेवा अग्नीचे तर त्या बिबट्यापासून संरक्षण मिळेल आणि बिबट्यापासून सावध राहा कारण की जर आपणच काळजी नाही घेतली जर आपणच बेसावध राहिलो तर तो पाळीव प्राणीच आहे तो आपल्यावरती झडप मारणारच आहे आणि तो नुकसान करणारच आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आपल्या मुलांना जपा आपल्या प्राण्यांना जपा आणि सगळ्यांनी सावध राहा आणि सगळ्यांना सावध करा